सेमी असतं, काही ठिकाणी करंट पास होतो आणि काही ठिकाणी करंट पास होऊ देत नाही तो. म्हणजे तो पास पण होऊ देतो आणि पास पण होऊ देत नाही. म्हणजे तो ॲज वेल ॲज म्हणजे कंडक्टरची पण प्रॉपर्टी पजेस करतो आणि नॉन कंडक्टरची पण प्रॉपर्टी पजेस करतो. ते त्याच्या कंडिशनवरच असतं. कुठं तो कंडक्टर असणार, कुठं नॉन कंडक्टर असणार हे आपण डिसाईड करत असतो. सो आपल्याला सेमीकंडक्टर हा खूप इम्पॉर्टंट डिव्हाइस आहे पूर्ण इलेक्ट्रॉनिक्समध्ये. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जर काही करिअर करायचं असेल तर तुमच्यासाठी फंडामेंटल जी क्वांटिटी असते, जसं की इलेक्ट्रिकल मध्ये ओहम्स, कॅपॅसिटर्स म्हणजे रेजिस्टन्स, कॅपॅसिटर, इंडक्टर्स हे असे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्याच्यावरती पूर्ण इलेक्ट्रिकल बेस्ड असतं, करंट, व्होल्टेज वगैरे. तसं इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये सेमीकंडक्टर हा सर्वात महत्वाचा डिव्हाइस आहे. तिथून इलेक्ट्रॉनिक्स सुरू होतं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सारखंच आहेत ना जवळपास, करंट आणि व्होल्टेजशी रिगार्डिंग आहे सगळं. पण इलेक्ट्रॉनिक्स हे स्विचिंग सिस्टीम आहे. स्विचिंग सिस्टीम म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक्स तुम्ही कशाला म्हणणार जिथं ऑटोमॅटिक सिस्टीम आहे, ऑटोमॅटिक सिस्टीम, स्विचिंग सिस्टीम, ऑटोमेशन क्रिएट होतात. सो या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स आहेत. आणि जिथं फक्त सप्लायचा संबंध असतो, इलेक्ट्रिकल सप्लाय वगैरे, स्विचिंगची गरज नाही, सो अशा सर्किटला पण इलेक्ट्रिकल सिस्टीम म्हणतात. सो इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मध्ये तेवढाच फरक आहे. इलेक्ट्रॉनिक्स हे जवळपास इलेक्ट्रिकलचं ऍप्लिकेशन आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके. सो त्याला स्विचेस करणं, त्याला ऑटोमेट करणं, त्याला ब्रेन देणं, समजा डायरेक्टली इंटिग्रेटेड सर्किट वगैरे तयार करून त्याला ब्रेन देणं तुमच्या फंक्शनला, हे सर्व तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या पार्टमध्ये आहे. सो इलेक्ट्रॉनिक मध्ये सर्वात बेसिक जे युनिट मानलं जातं ते म्हणजे सेमीकंडक्टर असतं. कारण सेमीकंडक्टरचा उपयोग करूनच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण बसवता येतं एकमेकावरती, पूर्ण इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करता येतं. इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये लाखो कंडक्टर्स असतात, लाखो, हजारो, कधी कधी तर करोडो पण लावले जातात मोठमोठ्या सुपर कॉम्प्युटरच्या सर्किटमध्ये. सो भरपूर सेमीकंडक्टर यूज केलेले असतात आणि खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असतं. भरपूर सेमीकंडक्टरचा भरपूर स्विच टेबल तयार केलेला असतो. जर तुम्ही फर्स्ट चॅप्टर मॅथमेटिकल लॉजिक जर नीट पाहिलं असेल, त्याच्यामध्ये सर्वात लास्टला स्विच टेबल्स होते पहा. ते स्विच टेबल्स इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये डिसिजन मेकिंगचं काम करतात आणि ते स्विचच्या जागी सेमीकंडक्टर लावला जातो. ओके. सो तो सेमीकंडक्टर लावल्याचा फायदा काय होईल की तो ऑन ऑर ऑफचं डिसिजन घेईल आणि ते ऑन ऑर ऑफचं खूप कॉम्प्लिकेटेड सर्किट असतं आणि त्याला तुम्ही इंटिग्रेटेड सर्किट, आयसी म्हणता तुम्ही तुमच्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मध्ये. आयसी शब्द ऐकला असेल, आयसी कधी पाहिला पण असेल तुम्ही. जर टीव्ही वगैरे तो मदरबोर्ड उघडून पाहिला, एक काळ्या रंगाचं एक चिप भेटेल पहा, अशी ब्लॅक कलरची एक चिप असते अशी एवढी, त्याच्यावरती असं लिहिलं असं, इथं काहीतरी असं नॉर्म्स असतात लिहिलं असं पांढऱ्या व्हाईट कलर मध्ये, आणि त्याला अशा पिन्स असतात पहा, अशा 8 पिनचा असतो, 38 पिनचा असतो, 42 पिनचा असतो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे पिन्स असतात अशा. असा आयसी असतो, असं ब्लॅक कलरचा असतो पूर्ण, याला आयसी म्हणतात. हा इंटिग्रेटेड सर्किट असतं, म्हणजे तुमच्या मदरबोर्डचा ब्रेन आहे हा. आलं का लक्षात? हे सर्वात महत्वाची गोष्ट असते तुमच्या मदरबोर्ड मध्ये लावलेली. त्या मदरबोर्डचा जो ब्रेन असतो, तो ब्रेन तयार केला जातो सेमीकंडक्टरने. सेमीकंडक्टर ऑन ऑफचा डिसिजन घेतात. हे आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करतो म्हणजे रोबोट्स मध्ये वगैरे, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तयार करण्यासाठी सेमीकंडक्टरचा सर्वात महत्वाचा रोल आहे. आणि याच्यामुळे तुमचे मोबाईल वगैरे एवढे छोटे होऊ शकले, कारण तुमच्या मोबाईल मध्ये लाखो स्विचेस आहेत. मग आता लाखो स्विच एवढ्या मोबाईल मध्ये बसतात कसं काय? सेमीकंडक्टर हा एकदम स्मॉलेस्ट स्विच आहे, म्हणजे एकदम छोटासा डॉट सारखा स्विच असतो तो. मग तेवढेसे डॉट 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 एवढे तयार करून तुमच्या मोबाईलचा मदरबोर्ड तयार केला जातो. आता तुम्ही जर तुमचे नॉर्मल स्विचेस लावायचे झाले तर पूर्ण रूम भर तुमचा मोबाईल तयार होईल मोठमोठे स्विचेस लावल्यानंतर, है ना. सो हे जे पूर्ण इलेक्ट्रॉनिक सिस्टम लहान लहान होते दिवसेंदिवस, म्हणजे सुरुवातीला कॉम्प्युटर एवढे यायचं, मोठं यायचं, डेस्कटॉप यायचा, मग त्याच्यानंतर लॅपटॉप झालं, त्याच्यानंतर आता टॅब मध्ये येऊन गेले कॉम्प्युटर. सो हे जे छोटी छोटी करता येते आपल्याला सिस्टीम, हे सेमीकंडक्टर मध्ये इम्प्रुव्हमेंट केल्यामुळेच करता येते. सेमीकंडक्टर ही स्विचेस असतात ज्यांना तुम्हाला स्मॉल स्केलवर उतरवता येतं. सो खूप जास्त स्मॉल केल्यामुळे, ते स्मॉल असतात पण डिसिजन घेतात यस ऑर नोचा. त्याचा करंट पास झाला तर यस आणि नाही पास झाला तर नो. सिम्पल डिसिजन असतो इलेक्ट्रिकल मध्ये. सो हे सेमीकंडक्टर युजेस असतात, बरेच ठिकाणी युजेस आहेत त्याचे. तुम्हाला रेक्टिफायर्स मध्ये यूज असतात, ऍम्प्लिफायर्स मध्ये यूज असतात, तुमच्या मदरबोर्ड मध्ये आयसी बनवण्यासाठी यूज असतात. सो मेनी ऍप्लिकेशन्स. पूर्ण इलेक्ट्रॉनिक जवळपास सेमीकंडक्टरवर बनलेलं आहे. आता सेमीकंडक्टरची बेसिक तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे की याच्यामधनं करंट पास पण होईल आणि नाही पण होणार अशी कंडिशन असते. सो केव्हा होणार नाही आणि केव्हा होईल हे आपण डिसाईड करत असतो, आणि ते डिसाईड करण्यालाच इलेक्ट्रॉनिक सिस्टीम बसवणं म्हणतात. ओके. सो आता याच्यामध्ये पहा, सुरुवातीला तुम्हाला 11 स्टँडर्ड वगैरे मध्ये याचं थोडंफार बेसिक होतं, पण नसेल तर काही अडचण नाही, एवढं काही डीप मध्ये जायची गरज नाही. तुम्हाला फक्त जे टॉपिक्स इम्पॉर्टंट असतात त्याच्यावरती आपण फोकस करणार, कारण थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहेत. सो तुमच्या जे काही इंडियामध्ये आपल्याला जे काही करंट सप्लाय दिला जातो, तो एसी करंट सप्लाय दिला जातो आपल्याला वायर्स मधनं. ओके. अल्टरनेटिंग करंट. सो अल्टरनेटिंग करंट अशा फॉर्म मध्ये जात असतो. ओके. ज्याच्यामध्ये लॉस कमी असतो.
अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी तुम्हाला कन्फर्म आहे ते 50 हर्ट्स असते. ओके, 50 हर्ट्स फ्रिक्वेन्सी असते आपल्या इंडियामध्ये अल्टरनेटिंग करंटची, आणि त्याचं व्होल्टेज जे तुम्हाला सप्लाय केलं जातं ते केलं जातं 30 व्होल्ट. इंडियामधला स्टँडर्ड नॉर्म्स आहे. म्हणजे इंडियामध्ये तुमच्या जे वायर्स आहेत बाहेर जिथं तुम्हाला इलेक्ट्रिसिटी भेटते त्याची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्स आणि त्याचं व्होल्टेज तुम्हाला सप्लाय केलं जातं 230. ओके, सो आता इथून हे एसीचे करंट आहे. हे एसी करंट तुम्ही डायरेक्ट वापरू शकत नाही तुमच्या डिव्हाइसला. माझ्याकडे टीव्ही आहे, तर तुम्हाला जर प्रश्न पडला की टीव्ही कोणत्या करंट वरती चालतो, तर टीव्ही डीसी करंट वरती चालतो. तुमची बॅटरी, तुमचा बल्ब डीसी करंट वरती चालतो. तुमचे फ्रीज डीसी वरती चालतं. तुमचं जे काय असेल कूलर, फॅन, टीव्ही, बल्ब जे काय असेल ते सर्व डीसी वरती चालतं. आणि तुम्हाला भेटताना एसी भेटतं. मग तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल की नाही एसी टू कशामध्ये, डीसी मध्ये, आणि मग डीसी करंट टीव्हीला द्यावं लागेल, तेव्हा टीव्ही चालणार. हे डाऊट याच्यात कोणाला? हा, मग आता हे जे कन्व्हर्जन आहे ना एसी टू डीसी, याच्यासाठी रेक्टिफायर वापरला जातो. आणि तो रेक्टिफायर जो यूज केला जातो, तो रेक्टिफायर बनवण्यासाठी सेमी कंडक्टर वापरले जातात. सो अल्टरनेटिंग करंट आणि डीसी करंट मध्ये काय फरक आहे? अल्टरनेटिंग करंट आणि डीसी करंट मध्ये काय फरक आहे माहिती का तुम्हाला? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अल्टरनेटिंग करंट आणि डीसी करंट? नाव ऐकलं असेल ना, डीसी आणि एसी. काय फरक असतो दोघांमध्ये? डीसी करंट म्हणजे डायरेक्ट करंट, आणि अल्टरनेटिंग करंट म्हणजे अल्टरनेट करंट. ओके, ठीक आहे, पण मग काय फरक असतो? टेक्निकल टर्म मध्ये सांगायचं म्हणजे अपेक्षित आहे. टेक्निकल भाषेमध्ये थोडंसं समजलं तर चांगलं राहील जरा. डायरेक्ट करंटची डायग्राम अशी असते, डायरेक्ट स्ट्रेट, आणि अल्टरनेटिंग करंटची अशी असते. सो काय वाटतं तुम्हाला डिफरन्स? टेक्निकल भाषेत जर बोलायचं झालं तर काय तुम्हाला चेंज होताना दिसतं याच्यामध्ये? रूट वेगवेगळा आहे सर. रूट, हा ठीक आहे, पाथ आहे, पण पाथला नाही म्हणता येत तसं. ते ऍक्च्युली आपण तयार केलेली डायग्राम आहे. ऍक्च्युली तो तसं म्हणजे तसं म्हणता येत नाही त्याला. फक्त एवढं आहे की ते आपण तयार केलेली डायग्राम आहे तशी, म्हणजे ते स्कीमॅटिक डायग्राम आहे. पाथ नका जाऊ. सो मुद्दा महत्वाचा आहे की तो त्याचा फेज चेंज करत असतो कंटिन्युअसली. म्हणजे हा जो आहे हा प्रत्येक वेळेला अल्टरनेटिंग फेज मध्ये, म्हणजे एकदा पॉझिटिव्ह होतो, मग निगेटिव्ह होतो, मग पुन्हा पॉझिटिव्ह होतो, मग पुन्हा निगेटिव्ह होतो, पुन्हा पॉझिटिव्ह होतो, पुन्हा निगेटिव्ह होतो, सो ऑन कंटिन्यू. फेज चेंज होत नाही. म्हणजे एक तर हा पॉझिटिव्ह राहिला तर पॉझिटिव्हच राहणार, निगेटिव्ह राहिला तर निगेटिव्हच राहणार, नाही तर डायरेक्टच राहिला तर डायरेक्टच राहील. समजलं का? हा, नीट लक्षात घ्या. जर फेज चेंज नाही झाला तर तो डायरेक्ट करंट आहे, आणि जर फेज अल्टरनेट झाला तर तो एसी करंट आहे. आलं का लक्षात? म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह या फॉर्म मध्ये जर त्यांनी फ्लो जनरेट केला तर तो अल्टरनेटिंग करंट जातो. आणि जर तुम्ही एकाच फेज मध्ये पाठवताय, म्हणजे एक तर पॉझिटिव्ह तर फक्त पॉझिटिव्ह फ्लो जाणार, किंवा निगेटिव्ह तर फक्त निगेटिव्ह फ्लो जाणार, किंवा नल तर फक्त नलच फ्लो जाईल, असं जेव्हा असतं तेव्हा ते डायरेक्ट करंट असतं. ओके, सो लॉस डायरेक्ट करंट मध्ये जास्त होतो कारण तो नेचरच्या विरुद्ध आहे, नेचरच्या अगेन्स्ट आहे ते. एकाच फ्लो कसं काय जाईल? जेव्हा तुम्ही त्याला मोमेंटम डेव्हलप करायचे तुम्हाला, तेव्हा नेचर सिंपल पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे नॅचरल फ्लो होतो, निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे नॅचरल फ्लो होतो, इथून इकडे नॅचरल फ्लो आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जो लॉस होणार आहे, तो लॉस जो होणार होता हिटचा, काही पण जे एनर्जीचा, तो लॉस या कमी होतो कारण तो नॅचरल फ्लो आहे. आलं का लक्षात? कारण पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे आपोआप जाणार, निगेटिव्ह पॉझिटिव्ह कडे आपोआप जाणार. पण याच्यामध्ये तुम्हाला हे घालवण्यासाठी काही एनर्जी लॉस करावी लागते, कारण तो नॅचरल फ्लो नाहीये, तुम्हाला फोर्सफुली त्याला पुश करावं लागतंय. सो तो लॉस जो होतो त्याच्यामध्ये जास्त होतो, हीट लॉस. आलं का लक्षात? त्याच्यामध्ये लॉस कमी होतो, लेसर लॉस. सो दॅट्स वाय आपण एसी करंट युज करतो ट्रॅव्हलिंग साठी, आणि ऍक्च्युली आपल्याला डीसी ची रिक्वायरमेंट असते. हा, ऍक्च्युली काय होतं, जेव्हा निकोलस टेस्ला आणि थॉमस एडिसन मध्ये प्रॉब्लेम म्हणजे होते, तेव्हा थॉमस एडिसन, आता अमेरिका होतं ना, थॉमस एडिसननी अमेरिकेमध्ये डायरेक्ट करंटचा शोध लावलेला होता. मग थॉमस एडिसनची एडिसनला कंपनी होती. सो एडिसन जी कंपनी होती त्या एडिसननी, हा, त्याने डायरेक्ट करंट लावलेला होता, आणि त्याच्या कंपनीमध्ये त्याने निकोलस टेस्लाला जॉब दिला. त्याच्या कंपनीचा मेन प्रॉब्लेम काय होता? जर समजा एवढं पूर्ण अमेरिका आहे, तर एवढ्या त्याला अशा पर्टिक्युलर एका पार्ट साठीच फक्त परवडायचं ते.
म्हणजे त्याला प्रत्येक ठिकाणी पॉवर प्लांट बांधावे लागतील. समजलं का? समजा एवढी एरिया इलेक्ट्रिसिटी द्यायची तर इथं पॉवर प्लांट बांधावं लागेल. एवढं इलेक्ट्रिसिटी एवढं इथं पॉवर प्लांट बांधावं लागेल, इथं पॉवर प्लांट बांधावं लागेल. म्हणजे पुणे या सिटीमध्ये जवळपास 6 ते 7 पॉवर प्लांट लागायचे त्याला, तेव्हा ते पूर्ण सिटी कव्हर व्हायची. कारण त्याचा डायरेक्ट करंट तिथपर्यंत जाऊ शकायचं नाही, तो लॉस खूप जास्त होता, तर तो करंट तिथं संपून जायचा. समजलं का? कारण लॉस होऊन जायचं ना पूर्ण करंट. मग त्याला प्रत्येक वेळेला पॉवर प्लांट बांधावं लागायचं आणि त्याचं जे मशीन होतं ते जरा ओल्ड झालेलं होतं, तर त्याच्यामुळे त्याला रिन्यू करायचं होतं. मग त्याला एक चांगला माणूस भेटला की त्याला समजलं की निकोलस टेस्ला एक ब्रिलियंट पर्सन आहे. तर त्यांनी निकोलस टेस्लाला जॉब दिला. जॉब काय दिला की जे आमची मशिनरी आहे तिची इफिशियन्सी वाढव. जॉब हा होता. त्यांनी निकोलस टेस्लाला जॉब दिला की आमच्या कंपनीची इफिशियन्सी वाढव, या प्रोजेक्टवरती काम कर. हे जे डीसी करंट बनवणारे जे आपले जे टर्बाईन्स आहेत, ते टर्बाईन्स किंवा जे काही आपले जनरेटर्स आहेत त्या जनरेटरची इफिशियन्सी वाढवण्याचं त्यांनी काम दिलं. मग निकोलस टेस्लाला तेव्हा दिसलं की ऍक्च्युली डीसी करंट मध्ये इफिशियन्सी किती जरी वाढवली तरी ती तेवढी वाढूच शकत नाही, कारण तुम्ही निसर्गाच्या अपोजिट थेरम युज करताय. बरोबर ना? सो मग त्यांनी टेस्लानी एक रिसर्च केला आणि टेस्लाला एक गोष्ट सापडली की आपण याला अल्टरनेटिंग करंट जनरेट करू शकतो. मग त्यांनी इथून अल्टरनेटिंग करंट जनरेट केला. म्हणजे त्यांनी डीसी करंटचा त्याचा तो प्रोजेक्ट कंप्लीट केला. त्याच्यानंतर त्यांनी स्वतः अल्टरनेटिंग करंट डिसाईड केला आणि अल्टरनेटिंग करंटची प्रपोजल टाकलं थॉमस एडिसनकडे. ओके. सो एडिसननी त्याला रिजेक्ट करून टाकलं. एडिसन म्हटलं काहीतरी. मग त्यांनी काय केलं, एका फायनान्सरकडे गेला आणि त्या फायनान्सरकडून एक प्रोजेक्टवरती काम करायला सुरुवात केली. मग त्यांनी एसी करंट नावाची एक कंपनी ओपन केली. कोणी? टेस्लाने. मग ते एसी करंट जी कंपनी ओपन केली ती एसीचा फायदे त्यांनी सांगायला लागलं. मग आता निकोलस टेस्लाची एसी जी कंपनी होती, मग आता याच्याबद्दल लोकांना खूप गैरसमज पसरवले गेले मग की याचे करंट झटके बसतात, याचं हे बसतं ते बसतं असे भरपूर. मग आता ते काय ते मानलं जातं की ते बिझनेस स्ट्रॅटेजी आहे ती. डीसी करंटचा लॉस झाकण्यासाठी मग एडिसनकडनं भरपूर मिथ्स पसरले. मग त्यानंतर ते सगळ्या मिथ्सचं सोल्युशन होतं, कारण अल्टरनेटिव्ह डीसी करंटचं काय आहे, डीसी करंटचा झटका बसतो, शॉक लागतो याचा. ओके. तोच एसी करंटचा शॉक तेवढा बसत नाही जोपर्यंत तुम्ही अर्थिंग करत नाही त्याला. समजलं का? म्हणजे आता समजा तुमचं कधी कधी ऑब्झर्वेशन असेल तर 3 तार असतात पहा, आहे की नाही? एक पक्षी येऊन बसतो पहा. हा, मग त्याला झटका बसला पाहिजे होता ना. मग त्याला झटका का नाही बसत? जोपर्यंत तो या खालच्या वायरला टच करत नाही तोपर्यंत त्याला झटका बसतच नाही. हा, नाही, हे फक्त न्यूट्रल असते खालची, आर्थेड असते. सो आर्थिंग एक्स्ट्रा आलेला जो करंट असतो, 2 असतात, एक मेन फेज असतो, एक न्यूट्रल असतो आणि एक आर्थिंग असते. ओके. सो ही आर्थिंग असते खालची, हे मेन फेज, हे मेन वायर असते आणि हे न्यूट्रल असते. हे दोघंही कनेक्ट झाल्यानंतरच करंट फ्लो होतो, नाही तर नाही होत. आणि जेव्हा एक्सेसिव्ह करंट येतो, खूप जास्त सप्लाय होतो, त्या टायमाला ह्या आर्ममधनं तो एक्सेसिव्ह पास केला जातो, म्हणजे ते डॅमेज सिस्टीम होत नाही. सो अशी ते एक पूर्ण सिस्टीम असते 3 तारची. सो याच्यामध्ये हा पक्षी जेव्हा 2 वायरला कनेक्ट करेल तेव्हा तो झटका खाऊन मरून जातो. आलं का लक्षात? असं असतं ते. आता चुकून समजा तुम्ही जर आता कोणी कोणी आकोडा टाकतो पहा घराला, तर तो एक वायरचा आकोडा टाकतो मस्त बिंदास आणि दुसऱ्या वायरचा आकोडा टाकतो. वायरचे एक सात आकोडे टाकले त्याला झटका बसून जाईल. असं असतं. म्हणजे ते हे अल्टरनेटिव्ह करंटची फॅसिलिटी भेटली तुम्हाला, की याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही झटका खाणारच नाही जोपर्यंत तुम्ही न्यूट्रल टच करत नाही. पण डीसीचं तसं नाहीये, डीसी डायरेक्ट झटका देतो. ओके. सो कोणाची ट्रेनची? हो ना, मग 2च लागतात ना ऍक्च्युअली. तिसरी जी वायर आहे ती अर्थिंग आहे. अर्थिंग म्हणजे काय, एक्स्ट्रा जेव्हा हाय करंट सप्लाय होतो, एकदम हाय करंट, जेव्हा अचानक झटका येऊन कधी कधी जास्त करंट येऊन जातो खूप सिस्टीम मध्ये, तो जेव्हा जास्त करंट तयार होऊन जातो, तो करंट कुठेतरी पाठवावा लागेल ना, त्यातून तो सिस्टीम डॅमेज करून ठेवून देईल, सगळं 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 डॅमेज करून टाकेल तो डायरेक्ट साथ. सो तो एक्सेसिव्ह करंट, हे जे थर्ड वायर असते हे अर्थशी कनेक्ट केलेली असते, अर्थमध्ये. तो एक्सेसिव्ह करंट कुठं पाठवला जातो? अर्थमध्ये पाठवला जातो. हा, म्हणजे तो एक्सेसिव्ह करंट अर्थमध्ये गेल्यामुळे डॅमेज होत नाही. कसं असतं? तुमच्या घराला पण आर्थिंग असते पहा, तुमच्या घराला पण आर्थिंग लावतात पहा बऱ्याच वेळेला. ते जमिनीमध्ये तार आहे टाकतात पहा, पाहिलंय का कधी? घर बनवताना आहे
घर बनवताना एक जमीन अशी खड्डा खणला जातो आणि त्याच्यामध्ये एक तार टाकला जातो असा, म्हणजे कॉपर वगैरेचा, आणि तार असं बाहेर काढून तुमच्याला कनेक्शन दिलेलं असतं, मीटरशी कनेक्शन असतं त्याचं. सो हे का गरजेचं आहे ते, कारण जेव्हा एक्सेसिव्ह करंट येणार तेव्हा तो एक्सेसिव्ह करंट त्या वायर थ्रू तो सेमीकंडक्टर त्याला तिकडे डिवाइड करून टाकतो आणि स्वतःच्या सिस्टीमला फ्यूज करून, आता तुमचा फ्यूज उडून जातो ना, फ्यूज उडाल्यानंतर तो करंट कुठे जाईल मग, फ्यूज असतो घराला, हा फ्यूज असतो घराला, तो फ्यूज होऊन जातो, म्हणजे तो फ्यूज काय होऊन जातो, मेल्ट होऊन जातो. मेल्ट झाल्यानंतर तुमच्या घराचं कनेक्शन तोडून जातं. तुमच्या घराचं कनेक्शन झाल्यानंतर तुमचे अप्लायन्सेस पूर्ण वाचले, म्हणजे त्या पूर्ण अप्लायन्सेसला करंटचा झटका बसलेला नाहीये, पण मग तो करंट गेला कुठं, मग तो सगळा करंट तुमच्या मीटर थ्रू आर्थिंग मध्ये घुसून जातो. आर्थिंग करून अर्थहेड मध्ये, मग अर्थ मध्ये तो स्टॉप करून घेतला जातो आणि अर्थ सोडून देतो त्याला. लक्षात. सो अशी ती पूर्ण सिस्टीम असते. हे सर्व आपण इलेक्ट्रिकल सिस्टीम सिक्युअर करून ठेवली आपल्यासाठी. सो म्हणण्याचा उद्देश होता की एसी करंट डीसी करंटच्या ट्रान्समिशन मध्ये खूप लॉस आहे, म्हणजे एसी मध्ये खूप जास्त लॉस होत नाही, डीसी मध्ये खूप जास्त लॉस होतो. मग डीसी ला कसं जवळजवळ पॉवर प्लांट बांधावे लागायचे, एसी कसं खूप दुरून तुम्ही आणू, कारण लॉस खूप कमी. मग आता पॉवर प्लांट कुठेतरी एकाच जिल्ह्यामध्ये कुठेतरी एका ठिकाणी असतो आणि तो पूर्ण डिस्ट्रिक्टला जवळपास सप्लाय करतो, आहे की नाही. मग एवढ्या दूरपर्यंत सप्लाय कसा पॉसिबल झाला, कारण तुम्ही एसी करंट वापरताय. आलं का लक्षात. हा, ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तयार होताना डीसी तयार होतो, तुम्ही त्या पॉवर प्लांट मध्ये एसी करतात, पाठवताना एसी पाठवतात, आणि अप्लायन्सेसला पण डीसीच लागतो. आलं का लक्षात. हे तयार होताना डीसी झाला, हा अप्लायन्सेसला पण डीसीच लागतो, म्हणजे टीव्ही वगैरे फॅन यांना डीसीच लागतो. टर्बाईन जनरेटर पण डीसीच तयार करतं. तुम्ही या डीसी टू एसी जाण्यासाठी ऑसिलेटरचा युज करतात, ऑसिलेटर वापरले जातात. तुम्ही जर कुठं पण इलेक्ट्रिक पॉवर प्लांटच्या ठिकाणी गेले ना, तिथं खूप इलेक्ट्रिकलचा मोठा सेटअप असतो आणि मोठमोठे ट्रान्सफॉर्मर लावलेले असतात. सो ते ट्रान्सफॉर्मर मध्ये काही ऑसिलेटर पण असतात. ते ऑसिलेटर काय करतात, डीसी जो भेटतो त्यांना, तर त्याला कशातून कशात कन्वर्ट करतात, एसी मध्ये. मग हे वायर सप्लाय केला जातो तुमच्या होम पर्यंत, आणि मग तुमच्या होमला येऊन तुमच्या होम पर्यंत आल्यानंतर तुमचं जे डीपी असते, डीपी ज्याला तुम्ही म्हणतात, जे ट्रान्सफॉर्मर असतात मेनली, तिथं रेक्टिफायर लावलेले असतात मोठमोठे. ते रेक्टिफायर काय करतात, या एसीला डीसी मध्ये करतात आणि मग ते तुम्हाला देत असतात. अलग लक्षात. अशी ही ऍक्च्युअल सिस्टीम असते. सो याच्यामध्ये आपण लॉस वाचवण्यासाठी एसी मध्ये कन्वर्ट केलंय, दुसरं काही नाही. सो असं हे निकोलस टेस्लाचं ऍक्च्युअली ग्रेटर इन्व्हेन्शन आहे. सो ग्रेटर माणूस होता, सो ग्रेटर इन्व्हेन्शन आहे. आज टेस्लाचा बर्थडे पण नाही. अच्छा, बर्थडे का टेस्लाचा. हो. चांगला चॅप्टर सुरू करा बाबा. तर निकोलस टेस्ला एक ग्रेट पर्सनॅलिटी आहे, म्हणजे त्याचं नाव लोकांना माहित नाही कारण ते फेमस नाही केला गेला त्याला, पण खूप 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 असामान्य व्यक्तिमत्व होतं. म्हणजे हुशारीमध्ये, इलेक्ट्रिकल मध्ये काही गोष्टी त्याच्या इतक्या सामान्य आहेत की कधी कधी वाटतं की पॉसिबल आहे, पण तसं आहे ऍक्च्युअल मध्ये. सो त्यांनी एक गोष्ट करून दाखवली होती ऍक्च्युअली, ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. वेळ भेटला तर सांगतो. त्यांनी 5 मीटरच्या एरियामध्ये एक प्लांट तयार केला होता त्यांनी, असा पूर्ण पैसा ओतून. त्या 5 मीटरचा जो एरिया होता त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही वायर जर जमिनीमध्ये लावली तर तुमचा बल्ब लागून जायचा. समजलं काय याचा अर्थ. त्याचा अल्टरनेटिंग, हा हा म्हणजे त्यांनी तो जो पूर्ण प्लांट तयार केला होता तिथं, पूर्ण सेटअप होता असा मोठा, आणि त्याच्या प्रीमियम एरियामध्ये त्यांनी हे इन्व्हेन्शन म्हणजे सक्सेसफुल करून दाखवलं होतं त्याचं, की अल्टरनेटिंग करंट झटका मारत नाही. मग अल्टरनेटिंग करंट झटका जर मारत नाही तर अर्थ मध्ये अल्टरनेटिंग करंट टाकून दिला, तुम्ही त्याला रेक्टिफायर डीसी मध्ये कन्वर्ट करू शकले. सो तुम्हाला डायरेक्ट पूर्ण अर्थची अर्थ चार्ज होऊन जाईल. समजलं का. अर्थची अर्थ चार्ज डायरेक्ट. आणि मग मग तो काय करायचा, एक बल्ब घ्यायचा. त्यांनी ते रेकॉर्डेड एक्सपेरिमेंट येतो त्यांच्या वेबसाईट वरती. बल्ब घ्यायचा आणि त्या वायर लावायचा त्या अर्थ मध्ये, तो बल्ब लागून जायचा वायर. म्हणजे कमी वॅटचा बल्ब होता ऍक्च्युअली, म्हणजे छोटा होता, काही असो, पण त्यांनी चार्ज करून दाखवले ना त्या अर्थला. सो त्याचं म्हणणं होतं की पूर्ण अर्थ चार्ज करू शकतो, म्हणजे लोकांना जी इलेक्ट्रिसिटी विकत घ्यावी लागते ती घ्यायची गरजच नाही. डायरेक्ट पूर्ण अर्थ चार्जिंग आहे. तुम्ही अर्थ मध्ये वायर खुपसा आणि डायरेक्ट चालू करा. म्हणजे पर्टिक्युलर, हा हा पर्टिक्युलर एरिया वाईज ते रिस्ट्रिक्शन करता येत होतं त्याला. सो त्यांनी 5 मीटर साठी ते स्टिक केलं होतं ना. मग त्याला म्हणजे याच्यामध्ये कमर्शियल झालं असतं, पण याच्यानी खूप सोयीचं होऊन गेलं असतं. कारण काय आहे, तुमचा ऍक्च्युअल इलेक्ट्रिकल मध्ये सर्वात मोठा खर्च काय आहे, वायरिंग सिस्टीम.
ट्रान्समिशन सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. पॉवर प्लांटच्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी खूप कमी रुपयात तयार होते, पण तुम्हाला भेटताना तिची कॉस्ट खूप जास्त वाढलेली असते, कारण हा पूर्ण सेटअप, त्याला पूर्ण हे त्याचा मेंटेनन्स, या सर्व गोष्टींची खूप जास्त कॉस्ट असते. तर याचा जो कॉस्टचा जो खर्च आहे तो सगळा वाचून गेला असतो तुमचा. सो आता झालं असं की त्या निकोलस टेस्लाला ज्यांनी फंडिंग दिलं होतं, त्याच्या मोठमोठ्या इलेक्ट्रिकलच्या कंपन्या होत्या, जे पॉवर प्लांट्स होते अमेरिकेमध्ये. मग तो कशाला देईल फंडिंग? त्याचा बिझनेस बंद करायला बसल्यावर मग त्याने ते फंडिंग काढून घेतलं आणि ते डिस्ट्रॉय करून टाकलं, आणि मग त्याच्यानंतर त्याची डेथ होऊन गेली निकोलस टेस्लाची. नाही तर तो एक्सपेरिमेंट पुढे कंटिन्यू झाला असता. त्याच्यानंतर त्याच्यावर बोललं पण गेलं नाही आणि करलं पण गेलं नाही. सो ग्रेटर सायंटिस्ट होता, काही काही गोष्टी इन्व्हेन्शन करत होते. सो ठीक आहे, तुम्ही काढा इन्फॉर्मेशन युट्यूबवर त्याच्याबद्दल, मस्त माणूस होता. सो पहा इकडे, सो द वर्किंग ऑफ सिंपल रेक्टिफायर सर्किट कन्वर्ट अल्टरनेटिंग करंट टू डीसी करंट. तो सिम्पली रेक्टिफायर काय करतो, अल्टरनेटिंग करंटला डीसी करंट मध्ये सप्लाय करतो. आपल्याला पाहिजे की रेक्टिफायर नेमकं काय करतो ते आपण नंतर पाहू. सध्याला इथं फक्त तुम्हाला ऍप्लिकेशन सांगतोय मी, ऍक्च्युअली अल्टरनेटिंग करंट आणि हे स्विच वगैरे नेमकं काय करतात. सो सोडा तो विषय, आपण डायरेक्ट स्विच कडे येऊ. ऍप्लिकेशन आपल्याला पाहिजेच ऍक्च्युअली. हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर आपल्याला पाहिजे, आणि सेमीकंडक्टर डायरेक्ट ओढून टाकले आणि डायरेक्ट रेक्टिफायर घेऊन आले इथं. सिलेबस कमी केला काय वर्षी? फोटो इलेक्ट्रिक डायोड, एलईडी, अच्छा थोडस कमी केला सिलेबस, नशीब आहे तुमचं. ओके, याच्यामध्ये पहा, तुम्हाला थोडस इन्फॉर्मेशन मला द्यावी लागेल आता इथं. पीएन जंक्शन डायोड म्हणजे काय असतं आणि पीएन जंक्शन म्हणजे काय असतं. सो इकडे पहा, थोडस हे जरा एक्सप्लेन करतो मी, कारण ते इथं दिलेलं नाही त्यांनी, यावर्षी तो सिलेबस काढून टाकलाय. ऍक्च्युली काय असतं, पी टाईप सेमीकंडक्टर असतो, पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर, असे दोन टाईपचे सेमीकंडक्टर असतात. पी म्हणजे पॉझिटिव्ह आणि एन म्हणजे निगेटिव्ह. ओके, असे दोन टाईपचे सेमीकंडक्टर्स असतात. आता ही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेमीकंडक्टर ही त्याच्यात इम्प्युरिटीने डिसाईड होतात. ऍक्च्युली सेमीकंडक्टरचं कसं असतं, त्याच्यामध्ये अँटीमनी बिस्मथ असे इलेमेंट्स असतात. त्या अँटीमनी बिस्मथ यांचं बनून झालेला असतो, किंवा बाकीचे पण काही बरेच एलिमेंट्स आहेत ते त्याच्या इम्प्युरिटीनुसार डिसाईड होतात, की त्याच्यामध्ये फॉस्फरस टाकताय का तुम्ही, सल्फर टाकताय का, अँटीमनी टाकताय का, बिस्मथ इम्प्युरिटी टाकताय, त्याच्यानुसार त्याची निगेटिव्ह ही कॅटेगरी डिसाईड होत असते. सो ऍक्च्युअली याच्यामध्ये पॉझिटिव्ह पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर, हे शॉर्ट मध्ये सांगतोय आता, हे खूप डीप मध्ये होतं मागच्या वर्षी, काढून टाकले. सो दॅट्स वाय तुम्हाला जास्त डीप मध्ये शिकायची गरज नाही. सो पी टाईप सेमीकंडक्टर मध्ये ट्राय व्हॅलेंट इम्प्युरिटी असते, आणि एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये पेंटा व्हॅलेंट इम्प्युरिटी असते. ओके, ट्राय व्हॅलेंट आणि पेंटा व्हॅलेंटचा अर्थ समजून घ्या. हे ऍक्च्युअली सिलिकॉन, असं सिलिकॉन, मग अँटीमनी, सिलिकॉन आणि समजा बिस्मथ, असं काही पण समजा याचं स्ट्रक्चर असतं, ते बिस्मथ, इथं बिस्मथ, इथं बिस्मथ, असं चार बॉन्डिंग असतात. समजा एक सिलिकॉन डायोड असेल तर सिलिकॉनला 4 बॉन्डिंग असते अशी, है ना. ते 4 बॉन्डिंग कनेक्ट करायला कोणतरी तुम्ही एक बिस्मथ वगैरे असं एक टाकत असतं तिथं. तर आता याच्यामध्ये तुम्ही पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी जर टाकली, पेंटाव्हॅलेंट म्हणजे काय, ज्याला 5 त्याची व्हॅलेन्सी आहे, तर काय फायदा होईल तुम्हाला पहा. जर तुम्ही 5 व्हॅलेन्सीवाला टाकणार पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी, तर काय होईल तुम्हाला, एक इलेक्ट्रॉन इथे यूज होईल, एक इलेक्ट्रॉन इथे यूज होईल, एक इलेक्ट्रॉन इथे यूज होईल, एक यूज होईल, तरी पण एक उरला की नाही, 5 होते ना. पेंटाव्हॅलेंट 5 व्हॅलेन्सी असणार आहे, म्हणजे 5 इलेक्ट्रॉन त्याच्याकडे, तो 5 देऊ शकतो. सो याच्यामध्ये एक एक्स्ट्राचा उरेल की नाही, मग तो एक्स्ट्राचा उरलेला इथं असा एक्स्ट्राचा बाहेर फिरतो, ज्याला कुठंच बॉन्डिंग भेटत नाही, पण तो एक्स्ट्राचा असतो बाहेर, म्हणजे त्या सर्किटमध्ये फिरत राहतो, म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरमध्ये फिरत राहतो एक्स्ट्राचा एक पॉझिटिव्हच्या. आता मला सांगा, मग हे जे पूर्ण जे स्ट्रक्चर झालेलं आहे समजा जवळपास, याचा चार्ज नेमका कुठला असेल, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह किंवा न्यूट्रल, 3 चार्ज पैकी नेमका कोणता असेल याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असेल का, कारण याच्याकडे एक एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आहे. समजलं का? हा, म्हणजे ते जर फक्त 4 राहिले असते तर न्यूट्रल झाले असते, पण एक एक्स्ट्राचा पॉझिटिव्ह आला ना, तो एक्स्ट्राचा त्यांच्याकडे मूव्ह होतोय फ्रीली, तो एक्स्ट्राचा पॉझिटिव्ह तो फ्लो करत असतो, जो सेमीकंडक्टर मधून फ्लो होत असतो ना, तो एक्स्ट्राचा पॉझिटिव्ह फ्लो करत असतो. अशा टाईपच्या सेमीकंडक्टरला पॉझिटिव्ह सेमीकंडक्टर म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतात, ज्याच्यामध्ये पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी आपण ऍड केलेली असते, ते एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन जास्त असतो. लक्षात? हा, आता हीच गोष्ट एन टाईपच्या सेमीकंडक्टर मध्ये काय होणार, एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये समजा सिलिकॉन आहे, याचे 4 बॉन्डिंग असेल, तर मी ट्राय व्हॅलेंट इम्प्युरिटी देतो.
मी ट्राय व्हॅलेंट इम्प्युरिटी केली, याची 3च व्हॅलेन्सी असते, म्हणजे याच्याकडे फक्त 3 इलेक्ट्रॉन आहे, 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सो हा एक इथं फुलफिल करेल इलेक्ट्रॉन, एक इथं करेल, एक इथं करेल, पण एक राहून जाईल ना. मग एक निगेटिव्ह एक्स्ट्रा राहिला की नाही. मग आता हे असं एक मिनिट, थोडस ते गडबड झाली, उलट सांगितलं. पी टाईप आणि एन टाईपचं उलट सांगितलं, याच्यात बऱ्याच वेळेस कन्फ्युजन होतं मला. हे बघा, पी टाईप मध्ये ट्राय व्हॅलेंट इम्प्युरिटी असते आणि एन टाईप मध्ये पेंटाव्हॅलेंट. हा, आता बरोबर आहे. ओके, हा ठीक आहे. आता परत सांगतो पहा, सिलिकॉन आहे की नाही. हा, ट्राय व्हॅलेंट मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स असतात, सो तो याला फुलफिल करेल, याला फुलफिल करेल, याला फुलफिल करेल, पण इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज असतो. मग हा इथे एक होल राहिला, इथे एक रिकामी जागा राहिली, आणि होल्स म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज मानले जातात. होल्स म्हणजे रिकामी जागा म्हणजे पॉझिटिव्ह, आणि इलेक्ट्रॉन टाकला म्हणजे निगेटिव्ह. सो याच्याकडे एक होल एक्स्ट्रा राहिलं म्हणून हा पॉझिटिव्ह आहे, म्हणून हा पॉझिटिव्ह टाईपचा सेमीकंडक्टर असतो. आणि पेंटाव्हॅलेंट मध्ये काय होतं, हा सिलिकॉन आहे, हा इकडे 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 याला पण निगेटिव्ह चार्ज बनवतो, याला पण तो निगेटिव्ह चार्ज बनवतो, याला पण निगेटिव्ह चार्ज बनवतो, याला पण निगेटिव्ह चार्ज, कारण इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह ना, इथं टाकला इथे इलेक्ट्रॉन, इथे इलेक्ट्रॉन, इथे इलेक्ट्रॉन, सर्व निगेटिव्ह झाले, आणि एक एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन अजून आहे, सो त्याच्याकडे इलेक्ट्रॉनचा काउंट जास्त झाला मग, आहे की नाही. आणि इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज असतो, सो तो निगेटिव्ह टाईप ऑफ सेमीकंडक्टर तयार करतो. अलग लक्षात. आता करेक्ट आहे. इलेक्ट्रॉनचा काउंट वाढला म्हणजे निगेटिव्ह चार्ज वाढलेला असतो, आणि एक होल जर वाढलं म्हणजे काय, तिथं काहीच नाही, तिथं पॉझिटिव्ह चार्ज वाढलेला असतो. सो हा पेंटाव्हॅलेंट झाला, हा ट्रायव्हॅलेंट वाला पॉझिटिव्ह असतो, आणि पेंटाव्हॅलेंट वाला निगेटिव्ह टाईप ऑफ सेमीकंडक्टर असतो. सो असे हे नॅचरल सेमीकंडक्टर्स आहेत, म्हणजे आर्टिफिशियली तयार करणं आणि नॅचरल गोष्टी असतात. आता आपण जे काम करत असतो, आपल्याला ज्या सेमीकंडक्टर ऍक्च्युअली ऑन ऑफ स्विच साठी तयार करायचे असतात, तेव्हा आपण काय करतो, पीएन जंक्शन डायरेक्ट तयार करतो. म्हणजे हे थोडंसं बेसिक आहे, फास्ट घेतोय, थोडंसं नाही समजलं तरी जाऊ द्या. पीएन जंक्शन तयार करतो. ओके, सो पीएन जंक्शन म्हणजे काय, पी टाईप सेमीकंडक्टर इकडे लावलेला असतो, एन टाईप ऑफ सेमीकंडक्टर इकडे लावलेला असतो, आणि दोघांच्या मध्ये थोडा गॅप असतो. ओके, असं जंक्शन असताना इकडनं बॅटरी सप्लाय दिलेली असते वगैरे, असं इथं बॅटरी सप्लाय, इथं की असं कनेक्शन असतं. सो आता होतं काय पहा, जेव्हा तुम्ही बॅटरी सप्लाय करतात तेव्हा पीएन जंक्शन डायोडचे 2 प्रकार पडतात. सो काही फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस. सो हा पीएन जंक्शन त्याला म्हणतात, म्हणजे एक पी टाईप सेमीकंडक्टर इकडे आणि एन टाईप सेमीकंडक्टर इकडे. आता पी टाईप सेमीकंडक्टरचा अर्थ काय असतो, पी टाईप म्हणजे काय, याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज असतील, म्हणजे याच्याकडे मेजॉरिटी कॅरियर मध्ये कोण असलं पाहिजे, होल्स, पॉझिटिव्ह वाले, समजलं का. आणि निगेटिव्ह वाल्याकडे मेजॉरिटी कॅरियर मध्ये काय असलं पाहिजे, निगेटिव्ह. समजलं का, मेजॉरिटी कॅरियर समजतं ना, त्याच्याकडे जास्त जो चार्ज असतो त्याच्यानुसार त्याला नाव दिलं गेलंय. निगेटिव्ह वाला निगेटिव्ह टाईप ऑफ सेमीकंडक्टर का म्हणतो आपण, कारण त्याच्याकडे निगेटिव्ह मेजॉरिटी मध्ये, आणि पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह का म्हणतो, कारण त्याच्याकडे होल्स म्हणजे काय, पॉझिटिव्ह मेजॉरिटी मध्ये. हे डाऊट याच्यामध्ये. हॅलो, हा, आता नीट लक्षात घ्या, हे जे एवढा जो पार्ट येतो समजा, हा याला म्हणतात पोटेन्शियल बॅरियर. ओके, सो पोटेन्शियल बॅरियर म्हणजे काय असतं, पण नीट लक्षात घ्या. आता काय होईल पहा, इकडे पहा, होतं काय, तुम्ही इथनं पॉझिटिव्ह सप्लाय देत आहे, सो इकडनं करंट फ्लो व्हायला लागतो. ओके, सो हा पॉझिटिव्ह करंट असतो की नाही, पॉझिटिव्ह कडनं पॉझिटिव्ह कडे जाणार. सो हा पॉझिटिव्ह कडनं इकडे गेल्यानंतर हा पण पॉझिटिव्ह चार्जच होता. आता हे दोघं एकमेकाला काय करतील, हा पॉझिटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह, पी टाईपचा पॉझिटिव्ह एकमेकाला रिपेल करतील ना, रिपेल करतील की नाही. हो. हॅलो, हा, मग आफ्टर रिपेल काय होईल, तुमचं सिंपल काय होणार आहे, की हे जे होल्स होते ते पुढे पुढे ढकलले जातील पाहाशी, इथे येतील, मग इथे येतील, आणि मग ह्या इथून ते जम्प करतात कोणाकडे, याच्याकडे. आलं का लक्षात. हा, तसं ऍट दॅट टाइम सेमली, त्याच टाइमला सेम टाइम काय होतं, इकडून निगेटिव्ह चार्ज लावलेला असतो. सो हे निगेटिव्ह या निगेटिव्हला पण इकडनं रिपेल करतात. मग मग इकडचे जे निगेटिव्ह होते ते निगेटिव्ह असे पुढे सरकतात, आणि ते इकडच्या बाजूला जम्प करतात, म्हणजे इथं निगेटिव्ह तयार होतात. आलं का लक्षात. नाही समजलं. रिपीट करा इकडचे सर एकदा. हे पहा, हे जे तुमचं होतं की नाही असं पीएन जंक्शन डायोड,
याच्यामध्ये हे मध्ये अशी एक बॅरियर होता, इथं पी टाईप सेमीकंडक्टर होतं, एन टाईप सेमीकंडक्टर होतं. इथं तुम्ही पॉझिटिव्ह सप्लाय लावलेला होता, इकडे तुम्ही निगेटिव्ह सप्लाय लावलेला होता पूर्ण खालच्या सर्किट मध्ये. याच्याकडे जे मेजॉरिटी कॅरियर्स होते ते निगेटिव्ह कॅरियर्स होते. सो हे निगेटिव्ह होते याच्याकडे ऑलरेडी असे निगेटिव्ह होते. ओके. आणि याच्याकडे जे होते ते पॉझिटिव्ह होते, म्हणजे काय होल्स होते. ओके. आता नीट लक्षात घ्या. आता होतं काय पहा, हा पॉझिटिव्ह जेव्हा ह्या पॉझिटिव्हला रिपेल करेल तेव्हा जेव्हा इथं पी संपतंय आणि इथं एन संपतंय, इथं पी आणि एन संपलेलं आहे, समजा हा पी होता एवढा, हा एवढा एन होता, तर मधला जो गॅप आहे ना, या गॅप मध्ये काय होतं, हे होल्स इकडनं असे येऊन इकडे जम्प करतात. ओके. सो होल्स कुणाकडे जातात मग, निगेटिव्ह कडे, म्हणजे इथं होल्स तयार होतात, कारण जम्प करून गेले ना ते. कारण का गेले, कारण यांनी रिपेल केलं इकडनं, त्याला जम्प करतात, म्हणजे ऍक्च्युअली हे कनेक्टेड नसतात पण मधल्या गॅप मधनं ते जम्प करतात. आलं का लक्षात. गॅप असतो इथं मध्ये, गॅप छोटासा, त्या गॅप मधनं ते जम्प करतात अशी एन मध्ये. एनच्या सुरुवातीच्या एवढ्या पोर्शन मध्ये पॉझिटिव्ह चार्ज तयार होऊन जातात, कारण तो जम्प करून इकडे आलेला असतो. आणि सेम केस इकडनं पण असते, इकडनं निगेटिव्ह लावलेला असतो, हे निगेटिव्ह ह्या निगेटिव्हला रिपेल करतात. सो हे निगेटिव्ह इथले जे निगेटिव्ह होते, इथल्या एवढ्या भागातले काहीतरी निगेटिव्ह होते की नाही जोडीला, मग ते निगेटिव्ह कुठे गेले, जर इकडे पॉझिटिव्ह आले तर मग ते निगेटिव्ह इकडे जम्प होऊन जातात, मग इथं पण निगेटिव्ह तयार होतात. समजलं का. हो. एवढा पोर्शन. मग हा जो तुम्हाला डिफ्यूज लेअर भेटला, हा डिफ्यूज लेअर म्हणतात त्याला, हा एवढा डिफ्युजन लेअर आहे ना हा, म्हणजे हे एकमेकांमध्ये जम्प होत आहेत आणि हे पॉझिटिव्ह याचे इकडे गेले आणि याचे निगेटिव्ह इकडे आले, याला म्हणतात डिप्लेशन लेअर. ओके. हा वर्ड युज केला जातो डिप्लेशन लेअर. डिप्लेशन लेअर मध्ये पहा करंट इंटरचेंज झालं, म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह कडे गेला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कडे आला, म्हणजे याचा अर्थ करंट फ्लो झाला की नाही झाला. झाला. करंट फ्लो झाला की नाही झाला. हा मग झाला ना, मग त्याला तसं डोकं असतं. आता हे सेमीकंडक्टरला असं ब्रेन देत असतो मी इकडनं जे बाहेरनं जे बॅटरी सप्लाय लावतोय त्याच्यावर तो डिसाईड होतो की तो किती जम्प करणार, की नाही. जेवढा इकडनं पॉझिटिव्ह सप्लाय जास्त दिला गेला, जेव्हा ही बॅटरी जास्त दिली जाते तेव्हा ते जास्त जम्प करतात इकडनं इकडे. जेव्हा ही बॅटरी सप्लाय कमी असतो तेव्हा ते जम्प करतात इकडनं तिकडे. म्हणजे त्याला ब्रेन दिला की नाही मी आर्टिफिशियल माझ्याकडनं, म्हणजे मी सांगणार तसं होईल ते. आता आलं का लक्षात. म्हणजे त्यातनं करंट फ्लो होऊ द्यायचा का नाही होऊ द्यायचा हे मी डिसाईड करतो बॅटरी सप्लाय करू. आलं का लक्षात. हा, तर याला म्हणतात पीएन जंक्शन डायोड. हा डायोड असतो, हा डायोड काय करतो, जाऊ द्यायचं का नाही द्यायचं, म्हणजे यस ऑर नो असे डिसिजन घेतो. म्हणजे कधी कधी तो कंडक्टर सारखं काम करतो, कधी कधी नॉन कंडक्टर सारखं काम करतो. हा लक्षात. म्हणजे कधी कधी जाऊ देतो, कधी कधी जाऊ देत नाही. मग हे माझ्या कंडिशन नुसार असतं, ऍज पर माय रिक्वायरमेंट. मी ह्या डायोडला यस ऑर नो स्विच सारखं वर्क करत असतो. म्हणजे डायोड म्हणजे काय काम करतो, स्विच सारखं काम करतो. यस जाऊ द्यायचं करंट का नो नाही जाऊ द्यायचं करंट. आलं का लक्षात. हॅलो. हो सर. हा, आता ही जी कंडिशन होती, मी जेव्हा या पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं होतं आणि निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं होतं, या कंडिशनला म्हणतात फॉरवर्ड बायस. ओके. म्हणजे पॉझिटिव्ह जोडायचं म्हणजे तो पॉझिटिव्हला ढकलेल, निगेटिव्हला जोडायचं म्हणजे निगेटिव्हला पुश करेल. तो दोघं एकमेकांमध्ये इंटरचेंज होतील आणि करंट फ्लो होणार. सो फॉरवर्ड बायस मध्ये करंट फ्लो होतो. ही यस ची कंडिशन झाली. करंट फ्लो उद्याची कंडिशन म्हणजे इथं तो कंडक्टर म्हणून का डाऊट याच्यामध्ये. डिव्हाइस एकच आहे. मी तुम्हाला सांगतोय डिव्हाइस कंडक्टर ऍज वेल एज नॉन कंडक्टर असं पण काम करेल. तर या तो कंडक्टर म्हणून काम करतोय, कारण हा इकडनं याला पुश करतो, तो इकडनं पुश करतो. जे इलेक्ट्रॉन्स आणि होल्स प्रोटॉन्स असतात ते एकमेकांमध्ये इंटरचेंज होतात आणि करंट फ्लो होतो. सो ही फॉरवर्ड बायस कंडिशन आहे. लक्षात ठेवा, फॉरवर्ड बायस मध्ये पॉझिटिव्ह टर्मिनलला पीएन जंक्शन डायोडला पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं जातं बॅटरीचं, आणि एन टाईप सेमीकंडक्टरला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलेलं असतं. काही डाऊट याच्यामध्ये आता. नाही सर. हा, मग ही फॉरवर्ड बायसची कंडिशन होती, याला फॉरवर्ड बायस म्हणतो आपण. आता सेम सेमीकंडक्टर आहे, हा इथं एवढासा गॅप होता समजा असा, हा इथं पी टाईप आहे, इथं एन टाईप आहे, आणि हे जे कनेक्शन आहे मी हे कनेक्शन पहा कसं करतोय. इथं मी निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं, इथं पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलं आणि कनेक्ट केलं. मग काय होतंय बा, निगेटिव्ह टाईपच्या सेमीकंडक्टरला पॉझिटिव्ह सप्लाय भेटतोय आणि पॉझिटिव्हच्या सेमीकंडक्टरला निगेटिव्ह सप्लाय भेटतोय. मग आता काय होईल, करंट फ्लो होईल का नाही होणार. का नाही होणार. ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्ट करतील आणि ते अट्रॅक्ट करून टाकते. आता तुमचा करंट फ्लो होण्यासाठी सर्वात महत्वाची कंडिशन होती, व्हेरी गुड. करंट फ्लो होण्यासाठी इथं होल्स होते आणि इथं निगेटिव्ह होते.
बरोबर. हे निगेटिव्ह ह्या गॅप मधनं इकडे जम्प करायचे आणि हे होल्स या गॅप इकडे जम्प करायचे. त्याचं कारण होतं की हे याला इकडनं पुश करायचं, इकडनं पुश करायचं. समजलं? येस. हो. हा. फॉरवर्ड इथून मी याला निगेटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलंय, इथून याला पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्ट केलंय आणि सो ऑन. आता इथं होल्स होते आणि इथं निगेटिव्ह चार्ज होते. हे निगेटिव्ह चार्ज सुरुवातीच्या केसमध्ये इकडनं पुश व्हायचं म्हणून ते इकडे तिकडे जम्प करायचे. आणि ते पुशिंगचे कारण पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह चार्ज भेटतात, निगेटिव्हला निगेटिव्ह चार्ज भेटायचा. पण आता या केसमध्ये उलट झालंय, निगेटिव्हला पॉझिटिव्ह भेटतोय, पॉझिटिव्हला निगेटिव्ह भेटतोय. सो म्हणजे हे निगेटिव्ह चार्ज जे आहेत हे इकडे पुश व्हायच्या ऐवजी उलटा मागे अट्रॅक्ट होतील. समजलं का? हा. आणि इकडचे हे पॉझिटिव्ह चार्ज या निगेटिव्ह कडे अट्रॅक्ट होतील. आलं लक्षात? हो. हा. मग आता मला सांगा, उलट ते एकमेकाला जम्प करतील का इकडे? उलट ते जम्प होऊ देणार नाही आता. म्हणजे किती जरी आलं तरी, त्यांची किती जरी इच्छा असली डिप्लेशन लेअर करण्याची, तरी पण ते होणार नाही, कारण हे पॉझिटिव्ह आणि हे निगेटिव्ह त्याला इकडे ओढून मारतील सर्वांना. सो एकही इलेक्ट्रॉन इकडनं इकडे जम्प करणार नाही, आहे की नाही? थोडेफार करतील, म्हणजे आता एकदम मिनिमम तर आता ते जवळ आल्यामुळे ऑपोजिट पोलॅरिटी असल्यामुळे खूप कमी गॅप असतो ना, सो थोडेफार एखाद दोन होऊन जातात इकडे तिकडे, पण तेवढं मिनिमम एरर आहे समजा तो. पण ऍक्च्युअल जे आहे ते 99.99% जे आहे तो फ्लो होणार नाही याच्यात नाही इकडे इकडे. मग ही जी असते याला रिव्हर्स बायस म्हणतात. रिव्हर्स बायस. ओके. त्या अगोदरचं काय होतं? फॉरवर्ड बायस होतं. इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह लागलं की फॉरवर्ड, इकडे निगेटिव्ह आणि इकडे पॉझिटिव्ह लागलं की रिव्हर्स. पण रिव्हर्स बायस मध्ये करंट पास होत नाही सेमीकंडक्टर मधनं. आणि का होत नाही त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगितलं. आलं का लक्षात? हॅलो. येस. हो सर. हा. तर आता तुम्हाला नीट समजलं असेल, पीएन जंक्शन डायोडला सेमीकंडक्टर का म्हणतो आपण? कारण त्याला तुम्ही फॉरवर्ड बायस मध्ये कनेक्ट केलं तर तो कंडक्टर म्हणून काम करतो, करंट पास करतो. आणि तोच डायोड जर तुम्ही रिव्हर्स बायस मध्ये कनेक्ट केला तर तोच नॉन कंडक्टर म्हणून काम करतो. बरोबर की नाही? हॅलो. हा. मग हा सेमीकंडक्टर झाला की हा कंडक्टर ऍज वेल एज नॉन कंडक्टर आहे, दोघही आहे, म्हणून त्याला तुम्ही सेमीकंडक्टर म्हणतात. याला म्हणतात पीएन जंक्शन डायोड. हे डायोडचं स्ट्रक्चर होतं. डायोड हा स्विच असतो, हा स्विच आहे. करंट होऊ देतो तर यस, नाही होऊ देत तर नो. हे स्विचिंग जे काम आहे ते स्विच काम करतो डायोड. तसे लाखो डायोड तुमच्या सर्किटमध्ये लावलेले असतात. तुम्हाला बऱ्यापैकी डायोड्स पाहायला भेटतील जर तुम्ही नीट पाहिलं तर. तो भरपूर डायोड्स असतात. मी तुम्हाला एकदा दाखवेल डायोड कसा दिसतो आणि पिक्चर मध्ये, आणि तेव्हा मग तुम्हाला ते समजेल की नेमकं डायोड दिसतात कसे. छोटेसे असतात एकदम सर्किटमध्ये. सो आता इथं हे तुम्हाला जे म्हणतोय ना, हा पीएन जंक्शन डायोड ऍज अ रेक्टिफायर. तर हे पीएन जंक्शन डायोडचं तुम्हाला बेसिक आता समजलेलं आहे की नेमकं ह्या पीएन जंक्शन डायोड म्हणजे नेमकं काय. डाऊट आहे त्याच्यात? हे पीएन जंक्शन डायोड या शब्दाचा अर्थ समजला का तुम्हाला? हॅलो. आवाज येत नाही का? येस. हा. आता 12वीला तुम्हाला ते महत्वाचं नाही की पीएन जंक्शन डायोड म्हणजे नेमकं काय असतं. ते तुमचं बेसिक झालं. त्याला ते तेवढं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तुम्हाला इथं महत्वाचं आहे पीएन जंक्शन डायोड ऍज अ रेक्टिफायर यूज करायचे. रेक्टिफायर काय असतं मी आत्ताच 2 मिनिटापूर्वी सांगितलं. काय असतं रेक्टिफायर, काय काम करतं रेक्टिफायर? म्हणजे 5-15 मिनिट्स अगोदरच रेक्टिफायर बद्दल मी बोललो होतो. रेक्टिफायरचं वर्क सांगितलं होतं मी तुला. वाय वी आर युझिंग रेक्टिफायर इन इलेक्ट्रॉनिक सर्किट. व्हॉट इज द फंक्शन ऑफ एसी ला रेक्टिफायर? डीसी मध्ये कन्वर्ट करणे. हा. एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी रेक्टिफायर युज करतात. ओके. लक्षात ठेवा ही गोष्ट, खूप बेसिक क्वेश्चन आहे हा. रेक्टिफायर युज करताय एसी टू डीसी, म्हणजे तुमच्या घरात होम अप्लायन्सेस आहेत त्यांचं जे काय तुमचं सर्किट असतं, म्हणजे तुमचं जे डीपी जे असते, तुमच्या डीपी म्हणजे माहिती तुम्हाला, ते तुमच्या गल्लीला प्रत्येकाला एक डीपी असते. ते डीपी काय काम करते? ते डीपी तेच काम करते. ते त्यांच्या दोन गोष्टी असतात तिथे. एक ट्रान्सफॉर्मर असतो जो की स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो, जो जास्त हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेजला मेंटेन करून एक कॉन्स्टंट व्होल्टेज तुमच्याकडे पाठवतो. आणि अजून त्याच्यामध्ये अजून एक सिस्टीम असते की जी तुम्हाला रेक्टिफायर अशी सिस्टीम असते, म्हणजे ते येणाऱ्या एसी करंटला ते डीसी पण करून तुम्हाला पाठवतात. आला का लक्षात? होम पर्यंत. म्हणजे तुमच्या होम अप्लायन्सेस सर्व डीसी वरती चालतात. किंवा मग कधी कधी असं असतं की ऑलरेडी तुमचे रेग्युलेटर वगैरे जे असतात यांच्यामध्ये रेक्टिफायर लावून ठेवलेला असतो. तो रेक्टिफायर त्याला पहिले एसीचा डीसी मध्ये कन्वर्ट करतो आणि देन युज करतो. सो असे सर्व रेक्टिफायर आपल्याला महत्वाचे त्याच्यासाठी, कारण तुमचं जे काही इन्स्ट्रुमेंट चालतं सर्व बिना रेक्टिफायरचं चालूच शकत नाही.
आहे की नाही? कारण लागतो तुम्हाला डीसी करंट आणि भेटतो एसी. सो मध्ये कोण लागणार? रेक्टिफायर लागेल ना. रेक्टिफायर. हा, बिना रेक्टिफायरचं चालेल का तुमचं काही पण? सो काहीच चालू शकत नाही. प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला रेक्टिफायर लागतो म्हणजे लागतो चालवायला. सो रेक्टिफायर तुमचा फर्स्ट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, त्याच्यामुळे खूप जास्त इम्पॉर्टंट होऊन जातो. सो आता कसा रेक्टिफायर असतो पाहता. आता तुम्ही एसी ला बरोबर डीसी कसं करणार? आणि मी तुम्हाला एसी आणि डीसी मधला डिफरन्स सांगताना पण सांगितलं होतं. अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये फेज कंटिन्युअसली चेंज होतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सो ऑन कंटिन्यू. अँड डायरेक्ट करंट म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फेज चेंज होत नाही. आयदर पॉझिटिव्ह तर पॉझिटिव्हच राहणार, आयदर निगेटिव्ह तर निगेटिव्हच राहणार, आयदर न्यूट्रल तर न्यूट्रलच राहणार. आलं का लक्षात? तुमचं टार्गेट आहे फक्त की त्याला एका फेज मध्ये आणणं, म्हणजे तो डायरेक्ट करंट होऊन जातो. त्या अल्टरनेटिंग करंटला फक्त एका फेज मध्ये आणणं, म्हणजे ते एक तर पॉझिटिव्ह मध्ये आणा का निगेटिव्ह मध्ये आणा. समजलं का? समजलं का? हो सर. हा. मग आता इथं तुम्हाला कन्वर्जन ऑफ एसी व्होल्टेज इंटू डीसी व्होल्टेज इज कॉल्ड एज रेक्टिफिकेशन म्हणतात, आणि रेक्टिफिकेशन करण्यासाठी वापरला जाणारा डिव्हाइसला रेक्टिफायर म्हणतात. ओके, सो ही गोष्ट संपली इथं. आता याचे दोन टाइप ऑफ रेक्टिफायर्स आहेत. तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. सो एक्सप्लेन द हाफ वेव्ह रेक्टिफायर अँड फुल वेव्ह रेक्टिफायर. क्लिअर? अँड व्हॉट इज मीन बाय रेक्टिफायर अँड वाय वी आर युझिंग रेक्टिफायर इन इलेक्ट्रॉनिक सर्किट. असं एक 3 मार्क्सचा क्वेश्चन होतो. 1 मार्क्सला त्याचं ऍप्लिकेशन वगैरे विचारतात आणि 2 मार्क्सला हे करून थेरडी द्यायला लागतो. सो हाफ वेव्ह रेक्टिफायर आणि फुल वेव्ह रेक्टिफायर असे दोन टाइप्स पडतात रेक्टिफायरचे. दोनही आउटपुट देत असतात, दोघे डीसी करंटच देतात. फक्त प्रकार आहेत दोन प्रकारचे रेक्टिफायर तुम्ही युज करू. आता पहा इकडे. सो हाफ वेव्ह रेक्टिफायर सर्किट युझिंग ओनली वन डायोड ऍज शोन इन फिगर. सो हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये फक्त एक डायोड युज केला जातो. ओके, आणि फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये 2 डायोड युज केले जातात. एवढा डिफरन्स लक्षात राहू द्या. कॉम्पिटेटिव्ह साठी युज केला जातो हा कधी कधी. इन हाफ वेव्ह रेक्टिफायर वी यूज 1 डायोड ओनली, आणि इन फुल वेव्ह रेक्टिफायर वी यूज 2 डायोड. डायोड म्हणजे आता समजलंय तुम्हाला, तो स्विच, तो पीएन जंक्शन डायोड. ते नाही आता शिकवलं का मी 2 मिनिटापूर्वी? पीएन जंक्शन डायोड, तो पी आणि एन ते बाजूला ठेवून एक फॉरवर्ड बायस रिव्हर्स बायस कनेक्शन लावायचं त्याला, ते डायोड. तो एकच युज केला जातो हाफ वेव्ह मध्ये, फुल वेव्ह मध्ये 2 युज केले जातात. So, आता हाफ वेव्हचं स्ट्रक्चर तुम्हाला इथं दिसतंय पहा. अशी स्कीमॅटिक डायग्राम काढायची असते तुम्हाला. आता ही स्कीमॅटिक डायग्राम पहा इकडे. कुठे गेली रे? हा, हे मेन डायग्राम आहे खाली, हे स्कीमॅटिक डायग्राम. सो स्कीमॅटिक डायग्राम कडे लक्ष द्या, तुम्हाला थोडंसं त्याचं बेसिक स्ट्रक्चर समजेल की नेमकं काय असतं. सो हा पहा, तुम्हाला एसी सप्लाय भेटतो तुमच्या सर्किट मधनं, जे की तुमच्याकडून जे लाईट येते ती ही येते. एसी मेन सप्लाय आहे, 230 व्होल्टचा आहे आणि 50 हर्ट्जची फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर? हा तुमचा स्टँडर्ड एसी सप्लाय आहे इंडियामधला. मग तुमचा मध्ये एक ट्रान्सफॉर्मर असतो. तो ट्रान्सफॉर्मर काय करतो, ते व्होल्टेज कमी जास्त करून, म्हणजे व्होल्टेजचं जे कमी जास्त असतं, म्हणजे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, तो व्होल्टेजचे जे लॉसेस असतात, कधी कधी भेटताना 230 व्होल्ट भेटत नाही, 240 व्होल्ट भेटतं, मग कधी कधी लॉस जास्त होतो तर 225 व्होल्ट भेटतं. मग या सर्वांचा ऍव्हरेज आउट करतो आणि एकाच वेळेला एकच व्होल्ट देतो तुम्हाला 230. सो मध्ये ट्रान्सफॉर्मर लावणं गरजेचं आहे, कारण व्होल्टेज कमी जास्त भेटलं तर मग पुढे व्होल्टेज कमी जास्त जाईल. सो एक ट्रान्सफॉर्मर लावलेला असतो जो व्होल्टला मेंटेन करतो, 230 व्होल्टला मेंटेन करून ठेवतो. सो इथून भेटताना तो अल्टरनेटिंग करंटच देतो, कारण तो फक्त व्होल्टेज मेंटेन करतोय, तो करंटला काहीही करत नाही. आलं का लक्षात? हॅलो. हो सर. हा, ट्रान्सफॉर्मरचं पण फंक्शन समजून घ्या. काय असतं ट्रान्सफॉर्मर? पिक्चर नाही हा, तो आहे एक ट्रान्सफॉर्मर हा जो पिक्चर, त्याचा काही संबंध नाही आपल्याशी. ओके. तर आहे ना हॉलिवूड मध्ये काहीतरी आहे ना एक पिक्चर, हो सर. हॉलिवूड मूवी. हा, काय पिक्चर आहे तो? त्याच्यामध्ये नेमका काय कॉन्सेप्ट आहे? मी पाहिलेलं नाही ना, त्याच्यामुळे मला माहित नाही. माहिती कोणाला काय आहे तो पिक्चर? हॅलो. नाही सर. अच्छा, कोणीच नाही पाहिलं का? बघावं बघ- लागेल. मी पाहू. बघावं लागेल. अच्छा, नाही, मी पाहून घेतो आणि तुम्हाला सांगून देतो, तुम्ही अभ्यास करा. अच्छा, असं. हा 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 हा. अच्छा 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 अच्छा, ठीक आहे. असेल ते काही, पण ऍक्च्युअली आपल्या इलेक्ट्रिकल मध्ये ट्रान्सफॉर्मरचं मिनिंग समजून घ्या. इलेक्ट्रिकल मध्ये ट्रान्सफॉर्मरचं मिनिंग असतं की हा एक डिव्हाइस असतो जो स्टेप अप आणि स्टेप डाऊन हे 2 प्रकारचे ट्रान्सफॉर्मर असतात. स्टेप अप म्हणजे व्होल्टेज गेन करण्यासाठी असतो, गेन म्हणजे काय, वाढवणं. आणि स्टेप डाऊन म्हणजे काय, व्होल्टेज कमी करण्यासाठी, म्हणजे डाऊन करण्यासाठी असतो. आलं का लक्षात? म्हणजे कधी कधी काय होतं, हे दोन्ही दोन्ही एका टायमाला एका ठिकाणी काम करत असतात.
हे 230 व्होल्ट समजा आपल्याला कॉन्स्टंट लागत असतं, कारण व्होल्टेज मध्ये व्हेरिएशन आलं तर आपले अप्लायन्सेस खराब होऊन जाते. ते कमी जास्त व्होल्टेज झाले की आपले अप्लायन्सेस उडून जातात. त्यांना जास्त व्होल्टेज मध्ये फ्लक्च्युएशन आवडत नाही, डीसी करंट पाहिजे असतो त्यांना. सो आता याच्यात काय होतं की तुम्हाला भेटताना जो वायर्स मधनं व्होल्टेज येते ना, ते पर्टिक्युलरला प्रत्येक वेळेला वायरचा जो रेजिस्टन्स असतो, म्हणजे याचा रेजिस्टन्स जो आहे तो चेंज होत राहतो तुमच्या वायर्सच्या बाहेरच्या. त्याला कारण आहे की टेम्परेचर बाहेरचं वेगवेगळं असतं, परत काही वेगळे लॉसेस असतात, काही त्याच्यावरती स्केल जनरेशन होतं, असं भरपूर गोष्टी असतात त्याला. पण मेन जो फॅक्टर आहे तो टेम्परेचर आहे. आपण मागेच पाहिले टेम्परेचर रेजिस्टन्सवर इम्पॅक्ट करतो, बरोबर. सो टेम्परेचर कमी जास्त झाल्याने टेम्परेचर इन्क्रीज केलं तर रेजिस्टन्स वाढत असतो, टेम्परेचर डिक्रीज केलं तर रेजिस्टन्स डिक्रीज होत असतो. सो रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जास्त रेजिस्टन्स मिळेल, रेजिस्टन्स जास्त होईल, म्हणजे करंट जर 230 व्होल्ट इकडनं सप्लाय केला गेला तर इकडच्या बाजूला तुम्हाला या टोकाला भेटताना तो 225 भेटणार, समजा 5 व्होल्ट गेला. आता तुमच्या अप्लायन्सेस तर 230 व्होल्टवर चालतात, मग तुम्हाला 225 भेटलं, चालतील का ते व्यवस्थित? मग याला 230 द्यावं लागेल तुम्हाला देताना. मग हे जे फ्लक्च्युएशन भेटत आहेत तुम्हाला टेम्परेचर एन्व्हायरमेंटमुळे, हे फ्लक्च्युएशन काढणारा एक डिव्हाइस असतो आपल्याकडे, त्याला म्हणतो आपण ट्रान्सफॉर्मर. हा ट्रान्सफॉर्मर काय करतो, इकडनं जे काय फ्लक्च्युएशन येतात, म्हणजे 225 आला एक वेळेला 230 आला समजा, जास्त पाठवलेलं असतं ना तुम्ही, तर रेजिस्टन्स कमी जास्त होत असतो. तर हे सगळं इथं स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर काय करतो, याला गेन करतो, याला डाऊन करतो, असं करून एकंदरीत 230 झाल्यानंतर पुढे शिफ्ट करतो. समजलं काय? हा, आता हे काय असतं हे नंतर पाहू आपण. तर ट्रान्सफॉर्मर कसा, फक्त त्याचं रेग्युलर फंक्शन समजून घ्या. सो हा ट्रान्सफॉर्मर पहिले लावला जातो इथं तुमच्या सर्किटमध्ये, आणि तो तुमच्या करंटला काही फरक पडत नाही, कारण त्याच्यात फक्त व्होल्टेजचा संबंध आहे. तो फक्त व्होल्टेज मेंटेन करतो. सो इथून करंट भेटला होता तर इथं अल्टरनेटिंग करंटच वापस निघणार. सो त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही झालेला आहे. इथं फक्त व्होल्टेज 230 व्होल्ट मेंटेन केलं गेलेलं आहे बस. सो या ट्रान्सफॉर्मरच्या पुढे एक डायोड रेक्टिफायर लावलेला असतो. हा रेक्टिफायर महत्वाचा आहे आपल्यासाठी. हा रेक्टिफायर काय करणार, इथं तुम्हाला अल्टरनेटिंग करंट भेटलेलं होतं पहा, हा इथं डीसी भेटला पहा, दिसतोय का? दिसतोय का डायोडच्या पुढे? डायोडला इनपुट काय आहे अल्टरनेटिंग करंटचं, पण आउटपुट काय आहे डीसी करंटचं. हा, हे दिसतंय ना खाली डायग्राम पहा, आउटपुट डायग्राम आहे. सो एकाच फेज मध्ये आहे ना करंट, फक्त पॉझिटिव्ह फेज मध्ये पहा. सो डीसी करंट झाला तो, फक्त निगेटिव्ह वाले पण डीसीच असतात. आलं का लक्षात? असं. सो हे डीसी करंट हा तुम्हाला इथं पॉझिटिव्ह मध्ये भेटला आफ्टर डायोड. मग याच्यानंतर हे फिल्टर लावलं जातं. हे फिल्टर काय करतं, हे जास्त जे पॉझिटिव्हचे जे फ्लक्च्युएशन आहेत ना, त्याला थोडंसं मेंटेन करतं आणि त्याला मिनिमाइज करतं, आणि एक डायरेक्ट न्यूट्रल सारखं त्याला पॉझिटिव्हच्या न्यूट्रल मध्ये, म्हणजे जसं की आता हे जे पॉझिटिव्ह मध्ये जे पूर्ण पॉझिटिव्ह मध्ये पण फ्लक्च्युएशन आहेत ना, म्हणजे कसं, आता समजा ही वेव्ह आहे, अशी जाऊन येते. तर हे इथला पॉईंट आणि इथल्या पॉईंट आणि इथल्या पॉईंट मध्ये किती फरक आहे, म्हणजे इथं जर हा 10 पॉझिटिव्ह असेल तर इथं 5 पॉझिटिव्ह जातो, इथं 0 पॉझिटिव्ह जातो. सो तो काय करतो, हे फिल्टर काय करतं, याच्यातले हे जे थोडेसे जे पॉझिटिव्ह मधले जे लॉस असतात यांचा एक ऍव्हरेज आउट व्हॅल्यू काढते. आणि ऍव्हरेज पॉझिटिव्ह बनवतो त्याला. म्हणजे ऍव्हरेज समजा काय राहील, 5 राहील समजा ऍव्हरेज, वरचा आणि खालचं प्लस मायनस होऊन. सो 5 पॉझिटिव्ह समजा. आलं का लक्षात? हॅलो, फ्लक्च्युएशन येऊ देत नाही, फ्लक्च्युएशन करंटचे पण, मग ते अशी ऍव्हरेज आउट Sir? व्हॅल्यू बनते फिल्टरमुळे. डायोड रेक्टिफायर ते आपण आता बघितलं तेच का, ते पॉझिटिव्ह ते हो स्पोअर असतं आणि मग ते निगेटिव्ह? नाही, रेक्टिफायर अजून पाहायचंय आपल्याला. याच्यामधला आपण जे पाहिलं ना, ते पीएन टाईप वगैरे, ते फक्त डायोड होतं. ओके. ते जे पीएन जंक्शन जे शिकवलं ना मी, ते फक्त डायोड होतं. त्या डायोडचा यूज करून आपण रेक्टिफायर बनवणार आहे. ओके, त्या डायोडचा यूज करून जे रेक्टिफायर बनवलं जातं त्याला डायोड रेक्टिफायर म्हणतात. ओके. हा, आता ते डायोड रेक्टिफायर काय असतं ते आपण, मी तुम्हाला फक्त एक स्कीमॅटिक डायग्राम सांगतोय, म्हणजे नेमकं काय होतं. असं स्कीमॅटिक म्हणजे समजतं ना, नुसतं कशी सिस्टीम असते, बस सिस्टीम मध्ये नेमकं होणार काय. मग त्याच्यानंतर आपण ऍक्च्युली हाफ वेव्ह फुल वेव्ह रेक्टिफायर मध्ये येऊ. ऍक्च्युली डायोड कुठं लावलेला असतो हे माहिती पाहिजे ना तुम्हाला. सो ट्रान्सफॉर्मर नंतर आपण डायोड कनेक्ट करतो कधी पण, रेक्टिफायर कनेक्ट करतो पण कधी पण. सो आपण प्रश्न महत्वाचा आहे, रेक्टिफायर आधी का ट्रान्सफॉर्मर? तर तुम्ही रेक्टिफायर आधी जोडायचा नसतो, आधी ट्रान्सफॉर्मर जोडायचा असतो, मग रेक्टिफायर, अँड देन आफ्टर फिल्टर, कारण ते मॅनेज करण्यासाठी. आणि नंतर व्होल्टेज रेग्युलेटर असतं. ते व्होल्टेज रेग्युलेटर त्याचे छोटे मोठे फ्लक्च्युएशन जे व्होल्टेजमुळे भेटलेले असतात ते पण काढून टाकतं, आणि मग त्याच्यानंतर तो करंट तुमचा एकदम बेस्ट करंट असतो पहा. आता हा डायरेक्ट
परफेक्ट डीसी करंट तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये विदाऊट फ्लक्च्युएशन, विदाऊट व्होल्टेज फ्लक्च्युएशन तयार झालेला आहे. तो तुम्ही तुमच्या लोडला देणार. लोड म्हणजे काय, समजा इथं टीव्ही आहे, त्या टीव्हीला तुम्ही तो करंट दिला की तो टीव्ही व्यवस्थित चांगल्या प्रकारे चालतो. आलं का लक्षात? आलं का लक्षात? सर. हा, आता ही तुमची स्कीमॅटिक डायग्राम होती. याचा तुमच्या हाफ वेव्ह रेक्टिफायरशी काही संबंध नाही. हाफ वेव्ह रेक्टिफायर इथून सुरू होतो. आता मी जे तुम्हाला म्हटलो की डायोड रेक्टिफायर, हा जो त्याचा प्रश्न होता ज्याचा कुणाचा, या डायोड रेक्टिफायर म्हणजे तो का, तर तो नाहीये. हा डायोड म्हणजे तो होता. डायोड रेक्टिफायर काय असतं ते सांगतो आता, जे आपल्याला ऍक्च्युअल टॉपिक आहे हा आहे ते. हा डायोड रेक्टिफायर आहे. लक्षात? याच्यामध्ये तुम्हाला डायोड दिसत असेल पहा, हे डायोडचं सिम्बॉल आहे. हा याचा डायोड असा दाखवला जातो स्कीमॅटिकली. ओके, डायोडचा सिम्बॉल असा असतो. हा जो मी पीएन जंक्शन म्हटलं होतं ना, तो हा पीएन जंक्शन डायोड आहे. हा एवढाच आहे फक्त, तो तेवढं शिकवलेलं ते सर्व. आणि हे बाकीचं पूर्ण स्ट्रक्चर रेक्टिफायरचं आहे. आलं का लक्षात? येस. हॅलो. येस. हा, हे डायोड रेक्टिफायर असतो हा. ओके, अशा गोष्टी असतात. मग आता शॉर्ट मध्ये मी याचं एक्सप्लेनेशन देऊन टाकतो. लेक्चर इथं स्टॉप करून टाकेल. ओके, सो किती वाजता लेक्चर सुरू झालं आज? झाला जवळपास 1 तास. हा, ठीक आहे ठीक आहे. तर इकडे पहा, याच्यामध्ये होणार काय नेमकं पहा. तुमचा डायोड काय काम करतो, यस ऑर नोचं काम करतो. जाऊ देणार का नाही जाऊ देणार, बरोबर, हे काम आहे त्याच्याकडे. सो हा डायोड जो लावला जातो, तो ऍरो जिकडनं आहे ना तिकडनं तो करंट फ्लो करतो. आलं का लक्षात? आहे पहा, हा असा जाऊ देईल पण असा येऊ देणार नाही. आलं का लक्षात? हॅलो. येस. हा, हे त्याचं जे सिम्बॉल आहे ना, तो सिम्बॉल तसा बनवला गेलाय पहा. असा फ्लो होऊ देईल तुमचा, इकडनं करंट देईल तो, असा मस्त पास होऊ देईल याच्यातनं. पण हे इथं ऑब्स्टॅकल लावलं गेलंय ना असं. मग इकडनं जे रिव्हर्सचं जे करंट येतं ते रिव्हर्स नाही येऊ देत तो. कारण रिव्हर्स बायसमध्ये करंट फ्लो होत नाही. समजलं का? फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस सांगितलं होतं ना मी. तर हे इकडनं फॉरवर्ड बायस असतं, पण इकडनं रिव्हर्स बायस असतं. मग इकडनं जाऊ देईल नाही. मग स्विच सारखं काम केलं ना त्यांनी. त्याला वन डायरेक्शनल स्विच म्हणतो आपण. एका बाजूने जाऊ देतो पण दुसऱ्या बाजूने येऊ देत नाही. वन वे स्विच. वन वे म्हणजे काय, एकाच बाजूने होतो, रिव्हर्स नाही होऊ देत. सो हा डायोड वन वे स्विच असतो. आता याच्यात पहा नेमकं काय होतं. आता इथं काय आहे, हे अल्टरनेटिंग करंट आहे तुमचा. हे अल्टरनेटिंग करंटचा सिम्बॉल आहे हा. अल्टरनेटिंग करंट तुम्ही दिलेला आहे. इंडक्टर असतो इथं, एक इंडक्टर कॉईल असते समजा, इनडायरेक्टली एक कॉईल आहे. ओके, अशी कॉईल आहे, अशी गुंडाळलेली. त्या कॉईल मधनं हा अल्टरनेटिंग करंट पास होणार आहे. सो अल्टरनेटिंग करंट जेव्हा कॉईल मधनं पास होईल तेव्हा तो ओव्हरस्टेटचा रूल आठवा. काय सांगितलं तुम्हाला ओव्हरस्टेटचा रूल? जेव्हा तो कॉईल मधनं पास होईल तेव्हा हा अल्टरनेटिंग करंट जेव्हा याच्यातून पास होईल तेव्हा तो त्याची स्वतःची काय तयार करतो? अरे मॅग्नेटिक फील्ड तयार करेल ना बाळांनो. हो. नाही शिकवलं का ते? एका कंडक्टर मधनं जेव्हा करंट पास होतो त्या टाइम तो त्याची स्वतःची मॅग्नेटिक फील्ड त्याच्या आजूबाजूला क्रिएट करत असतो. ओव्हरस्टेटचा रूल होता तो. राईट हँड, लेफ्ट हँड फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. ते कर्व फिंगर मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन दाखवतात आणि अपस्ट्रेच थंब कंडक्टरची डायरेक्शन दाखवतो आणि कॅरिंग करंटची डायरेक्शन दाखवतो. ते नव्हतं का ते पुन्हा 6, 7, 8 मध्ये किती झालं असेल तुमचं. सो याच्यातनं जेव्हा जातो तेव्हा तुम्हाला इथं समजेल पहा, इथनं तो त्याची एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो अशी पूर्ण जवळपास इकडे, हा इकडचा. ओके, आणि जेव्हा हा मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतो दॅट टाइम एक मोटरमध्ये अजून एक कन्सेप्ट आहे की जेव्हा त्या मॅग्नेटिक फील्डला कोणीतरी कंडक्टर येऊन कट करतं, म्हणजे कोणचा कंडक्टर येऊन कट करतोय त्याला आता ते मोटरचं प्रिन्सिपल आहे. याला म्युच्युअल इंडक्शन म्हणतात. आता म्युच्युअल इंडक्शन तुम्हाला सांगावं लागेल. एक मिनिट लक्ष द्या इकडे. म्युच्युअल इंडक्शन काय असतं पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. समजा 2 कॉइल्स आहेत. हा, मोटर आणि जनरेटर कसं काम करतं ते म्युच्युअल वरती काम करतात. समजा ही एक कॉईल आहे, पहिला प्रायमरी कॉईल म्हणतो आपण. हे प्रायमरी कॉईल आहे आणि हे प्रायमरी कॉईल हिची स्वतःची मॅग्नेटिक फील्ड तयार करत असते. याच्यात तुम्ही करंट पास करता, त्याला सप्लाय दिलेला असतो तुम्ही व्होल्टेज. सो हा, ही प्रायमरी कॉईल आहे. ही मॅग्नेटिक फ्लक्स तयार करते याची अशी पूर्ण. हे सर्व याची मॅग्नेटिक फील्ड यांनी तयार केली, बरोबर, अशी.
तर या मॅग्नेटिक फील्डला जर कोणीतरी कट केलं येऊन, म्हणजे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहे, कोणीतरी कंडक्टर जर याच्यामध्ये येतोय, कंडक्टर म्हणजे काय, दुसरी एक कॉईल आणि दुसरी एक कोणीतरी कॉईल तुम्ही ठेवून दिली अशी, तर काय होतं, हे मॅग्नेटिक फ्लक्स जे होते याचे, हे एवढी मॅग्नेटिक फील्ड होती ना, हे या कंडक्टरमुळे कट केलं जातं. आणि कटिंग हे मॅग्नेटिक फील्ड कट झाल्यामुळे या कंडक्टरमध्ये, या दुसऱ्यावाल्या कंडक्टरमध्ये, या सेकंडरी कॉईल मध्ये एक ईएमएफ प्रोड्यूस होतो आणि याच्यात करंट फ्लो व्हायला लागतो. समजलं का? समजलं का? म्हणजे प्रायमरी कॉईलची जे मॅग्नेटिक फील्ड होती तिला दुसऱ्या कंडक्टरने कट केलं, म्हणून त्या कंडक्टरमध्ये स्वतःचा करंट डेव्हलप होत जातं. आलं का लक्षात? अशी ते प्रॉपर्टी असते. याला म्युच्युअल इंडक्शन, म्हणजे त्याच्या बाजूच्याला देतो, म्हणजे त्याचा ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट नाही आला. आता हे दोन कॉईल एकमेकाला कनेक्टेड आहेत का? नाहीयेत, पण त्याच्या मॅग्नेटिक फील्डला त्यांनी कट केल्यामुळे त्याच्यात करंट इंट्रोड्यूस होऊन गेलाय. मला इंड्यूस करंट म्हणतात. इंड्युस्ड करंट असतो हा, म्हणजे याचा करंट याच्यामध्ये तयार झाला विदाऊट कॉन्टॅक्ट. याला तुमचं ते तुम्ही इंडक्शन करता ना स्वयंपाक करण्यासाठी, हॅलो, स्वयंपाक वगैरे करण्यासाठी इंडक्शन वापरतात पहा, ते कॉईल असते इंडक्शन कॉईल, ते ऍडव्हान्स नाही भेटत का, शेगडी भेटते पहा. हा सर. हा, ती इंडक्शनची जी शेगडी भेटते ती काय असते, ती हेच असते. ती ऍक्च्युली इंडक्शन मध्ये एक कॉईल असते, ती कॉईल मधनं इलेक्ट्रिसिटी पास केलेली असते, त्याच्यावरती तुम्ही तुमचा कंडक्टर ठेवतात. म्हणजे तुमचं जे भांडं असतं ते कंडक्टर असतं, त्याला पर्टिक्युलर ते करणार, म्हणजे ती सेकंडरी कॉईल म्हणून काम करतात ती भांडी. सो याची मॅग्नेटिक फ्लक्स जेव्हा त्या भांड्याला कट करतात तेव्हा याच्यामध्ये ईएमएफ जनरेट होऊन ते जे भांडं जे तयार केलेलं असतं ते भांडं पूर्णच्या पूर्ण करंटला कशात कन्वर्ट करतं, ऑल्टरनेटिंग करंट असतो, त्याचा झटका बसत नाही. ओके, तो एसी करंट असतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला करंट नाही बसणार त्याचा, कारण एसी करंटचा झटका बसत नसतो. पण तो करंट सगळ्याचा सगळा कशात कन्वर्ट होतो, हीट लॉस मध्ये. ते मटेरियल तसं युज केलेलं असतं तुम्ही नायक्रोम, त्याच्यात काय होतं की पूर्णच्या पूर्ण करंट जो कंडक्टर पास होताना सगळेचे सगळे कंडक्टर हीट मध्ये कन्वर्ट व्हायला लागतो, आणि मग तुम्हाला तुमचं ते मटेरियल फक्त हीट होताना दिसतं, बाकी काहीच हीट होताना दिसत. कारण काय, तो फक्त तेवढ्यालाच हिट करतो, कारण जे काही करंट त्याच्यामध्ये प्रोड्यूस होते ते सगळं हिट लॉस होत असतो, म्हणजे लॉस मध्ये क्रिएट होत असतो. लॉस काय असतो, हिट लॉस असतो. सो पूर्णच्या पूर्ण गरम व्हायला लागतं, असं ते पूर्ण इंडक्शनचा कन्सेप्ट आहे. सो हे म्युच्युअल इंडक्शन वरतीच तुमचं इंडक्शन आहे. आता तसंच इथं होतंय पहा, ते हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये तुमचं नीट पाहिलं तिथं तुम्हाला डायग्राम मध्ये समजेल पहा. इथं काय होते पहा, ही जी कंडक्टर आहे ना, या कंडक्टरची मॅग्नेटिक फ्लक्स हा कंडक्टर कट करेल, आणि मग याच्यामध्ये करंट फ्लो व्हायला लागेल, बरोबर की नाही? त्याला म्हणतो आपण इंड्युस्ड ईएमएफ इंड्यूस झाला आणि मग करंट व्हायला लागेल याच्यातनं. का? आता म्युच्युअल इंडक्शन मुळे. आता सांगितलं तर म्युच्युअल इंडक्शन काय असतं, याला करंट दिल्यामुळे याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट न येता याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस झाला बिकॉज ऑफ म्युच्युअल इंडक्शन. के डाऊट टीचर? हा, देन होतं काय पहा, देन होतं असं की इकडनं जो करंट फ्लो व्हायला लागतो तो करंट असा फ्लो होतो, इथून निघून करतो, पण जेव्हा तो असा निगेटिव्ह येऊन इकडे यायला लागतो तेव्हा तो निगेटिव्ह जाऊ देत नाही. आलं का लक्षात? म्हणजे रिव्हर्स तो इकडनं पण असा पास होईल ना, असा पास होईल समजा असा, तेव्हा करंट फक्त असा पास होत राहतो, तो रिव्हर्स कधीच येत नाही, कारण रिव्हर्स यायला लागला की हा डायोड त्याला इथं थांबवून टाकतो, करंट जेव्हा रिव्हर्स यायला लागतो तेव्हा. आलं का लक्षात? म्हणजे जाताना फक्त पॉझिटिव्ह करंटच जाणार, निगेटिव्ह करंट कधी येतच नाही. म्हणजे एका टायमाला फक्त पॉझिटिव्ह सायकलच जातं, निगेटिव्ह सायकल रिव्हर्स होऊच शकत नाही. म्हणजे समजा हे वरचं जर पॉझिटिव्ह सायकल असेल आणि खालचं निगेटिव्ह सायकल असेल, तर पॉझिटिव्ह करंट तयार झाला, इथं निगेटिव्ह करंट तयार झाला, हा पॉझिटिव्ह करंट असा सप्लाय होतोय आणि ह्या निगेटिव्ह पण येईल ना इकडनं असा, पण हा निगेटिव्ह करंट हा काय डायोड काय करतो, हा पॉझिटिव्ह करंट इकडे सप्लाय होऊ देतो कारण स्विच आहे, बट हा जो निगेटिव्ह इकडनं येत असतो तो त्याला इथून इकडे पासच होऊ देत नाही, म्हणजे ते सर्किट कंप्लीट होत नाही, म्हणजे निगेटिव्ह तुम्हाला दिसतच नाही. तुमची डायग्राम कशी तयार होते, समजा तुमचं अल्टरनेटिव्ह करंट असं काहीतरी होतं, सो तुम्हाला डायग्राम भेटताना पहा कशी भेटते, अशी भेटते पहा. एक मिनिट हा, समजा तुमची डायग्राम अशी भेटते, तो तुम्हाला तुमचं इनपुट असं होतं पहा, इनपुट डायग्राम आहे ही, आणि ही आउटपुट डायग्राम आहे समजा. सो इनपुट डायग्राम तुमची अशी होती अल्टरनेटिंग करंटची व्यवस्थित अशी. ओके, सो तुम्हाला आउटपुट डायग्राम कशी भेटणार, तो फक्त पॉझिटिव्हच जाऊ देतो ना, निगेटिव्हला रिव्हर्स होऊच देत नाही. मग तुमची आउटपुट डायग्राम कशी भेटते, हा फक्त पॉझिटिव्ह भेटतो, निगेटिव्हचा गॅप भेटतो, तो निगेटिव्ह यूज देत नाही डायोड, मग परत फक्त पॉझिटिव्ह भेटतो, निगेटिव्हचा गॅप भेटतो, परत फक्त पॉझिटिव्ह भेटणार.
हॅलो हॅलो नाही समजलं. हो सर. हा इझी आहे पहा. कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या, तुम्हाला आउटपुट डायग्राम पण नीट समजेल. फक्त पॉझिटिव्ह जाणार, निगेटिव्ह जाणारच. तुम्हाला आउटपुट डायग्राम समजली का? हा बस एवढं आहे. हे आजच्या पर्यंत आपण एवढंच पाहू. तुम्हाला ऍक्च्युअली रेक्टिफायरचं फंक्शन कसं होतं आणि काय आउटपुट भेटणार हे समजून गेलं असेल तर आपल्याला डीसी करंट भेटला पहा. तुम्ही नीट पहा. फक्त तुम्हाला कसे सायकल भेटतात, फक्त पॉझिटिव्ह सायकल भेटतात. निगेटिव्ह सायकल तरी एक याच्यामध्ये. मग हा कोणचा करंट आहे? हा डीसी होता. हा कोणचा होता? एसी होता. एसी आणि डीसी मध्ये काय फरक असतो? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आली की तो एसी होऊन जातो, अल्टरनेटिव्ह होऊन जातो. इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. इथं फक्त पॉझिटिव्ह. सो हा डीसी करंट आहे. ओके. आणि हो, हाफ सर. वेव्ह रेक्टिफायर त्याला अशासाठी म्हणतात की तो एका टायमाला फक्त हाफच वेव्ह कन्वर्ट करतो. म्हणजे एवढीच वेव्ह फक्त त्यांनी कन्वर्ट केली, बाकीची वेव्ह खाऊन घेतली त्यांनी. म्हणजे इथं या वेव्ह साठी काम करत नाही, परत फक्त अर्ध्या वेव्ह साठी काम करतो. सो दॅट्स वाय हाफ वेव्ह रेक्टिफायर. आणि जेव्हा फुल वेव्ह रेक्टिफायर येणार तेव्हा तो इला पण कन्वर्ट करणार आणि इला पण कन्वर्ट करणार, म्हणजे असं सायकल देतो. आलं का लक्षात? असं. सो ते हाफ वेव्ह आणि फुल वेव्हचा हा फरक असतो. ते आपण पाहू पुढे स्कीमॅटिक डायग्राम वगैरे काढून कसं काय वर्किंग वगैरे होतं. पण मला असं वाटतं तुम्ही आता वाचलं तरी हाफ वेव्ह रेक्टिफायर वाचून घ्यावं. शॉर्ट फुल वेव्ह रेक्टिफायर शिकवते. तास थांबू आपण इथं.